आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगलीत कृष्णा वारणा संगमावर गळाला लागला तब्बल 40 किलोचा महाकाय कटला मासा पाहण्यासाठी गर्दी। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात अनेकदा निसर्गाचे वेगवेगळे चमत्कार पाहायला मिळत असतात। असाच एक थरारक आणि आश्चर्यकारक प्रकार सांगलीजवळील हरिपूर येथे समोर आला आहे। कृष्णा आणि वारणा नदीच्या पवित्र संगमावर मासेमारी करत असताना एका स्थानिक मच्छीमाराच्या गळाला चक्क 40 किलो वजनाचा महाकाय मासा लागला। हा मासा पाहायला मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी प्रचंड गर्दी केली होती। मिळालेल्या माहितीनुसार हरिपूर येथील कृष्णा वारणा नदीच्या संगम परिसरात नेहमीप्रमाणे मच्छीमार छडी टाकून मासेमारी करत होते। त्याचवेळी एका मच्छीमाराच्या गळाला काहीतरी जड अडकल्याचे जाणवले। त्याने गळ वर ओढण्याचा प्रयत्न केला असता पाण्याखालील महाकाय माशाने जोरदार ओढ दिली। तब्बल 40 किलो वजनाच्या कटला प्रजातीच्या भल्या मोठ्या माशाला नदीतून बाहेर काढताना मच्छीमारांची चांगलीच दमछाक झाली। अखेर कमालीची कसरत आणि ताकदीचा वापर करून या जलचराला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। नदीतून बाहेर काढल्यानंतर या महाकाय माशाचे वजन केले असता ते तब्बल 40 किलो भरले। या वैशिष्ट्यपूर्ण आणि ताज्या माशाला बाजारात मोठी मागणी आली। अखेर हा मासा 10,000 रुपयांना विकला गेल्याची माहिती समोर आली आहे। सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात एवढा मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही काही ठिकाणी 30 ते 40 किलो वजनाचे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात किंवा गळाला लागल्याच्या घटना घडल्या आहेत। मात्र काल सापडलेल्या या 40 किलोच्या कटला माशामुळे नदीकाठच्या गावांमध्ये आणि सोशल मीडियावर सध्या याच माशाची जोरदार चर्चा सुरू आहे। नमस्कार, माझं नाव रणजित गायकवाड। मी एक एक्समॅन आहे। आर्मीतून आता जस्ट 6 महिने झाले रिटायर झालो आहे। सांगण्याचा उद्देश हेतू असा की आज सकाळी आम्ही फिशिंगला गेलेलो असताना माझा एक मित्र आहे समाधान म्हणून, तर त्याला एक मोठ्या माशाची बाईट झाली। तर त्याच्याकडून तो हँडल होत नव्हता म्हणून तो रॉड मी त्याकडून घेतला हातामध्ये। तर तो मासा थांबतच नव्हता कारण की तो मशीनचा ड्रॅग आहे। तो एवढा टाईट करून सुद्धा हा असा 10 किलोचा ड्रॅग मासा तो रन करत होता। कमी कमी पामा त्या माशाला काढायला 20 ते 22 मिनटं लागली। पण एक धाकधूक होती मनामध्ये की गळ सरळ होतं, कारण गळ छोटा येतो, 2 नंबरचा गळ येतो, तो गळ सरळ कळेल का काय आम्हाला त्याची भीती होती। पण नशिबाने तो मासा काढला बाहेर आम्ही। त्याचं वजन टोटल 40 किलो भरलं आणि सिंगल पाप होतं। त्या माशाला उचलून घेताना जे आम्ही गाफ वापरतो, हुक वापरतो, ते स्टेनलेस स्टीलचा 8 mm चा रॉड वाकला पूर्ण, तो सरळ झाला। पण तो 2 नंबरचा गळ तो आहे तो सरळ झाला नाही। त्यामुळे त्या स्किलच्या हिशोबानं त्या माशाला खेळवावं लागलं आणि तो पण मासा दमत नाही, त्याच्या कलेनं घ्यायला लागतं। मग तो मासा बाहेर काढला। समाधानला मासा लागला होता। मी तो मासा फक्त काढायचं काम केलं। माझ्यासोबत माझे मित्र सतीश देसाई दानोळीचे ते होते। त्यांनी पण म्हणजे सहकार्य भरपूर, कारण की खालनं मासा वरती काढणं, कारण की तिथे 4 ते 5 फूटचा डेप्थ आहे पाण्यात म्हणजे जमिनीपासून। तर तो खालती जाऊन गाफनं वरती मासा काढला। त्याला मासा आम्ही दिला तो, तेव्हा आय थिंक सेल केला 10 का 11,000 रुपये तो मासा सेल केला। ह्याच्यापेक्षा पण मोठे मासे आहेत, पण असे 30-32 किलोपर्यंत मासे गावतात। पण हे युनिक फिश आहेत, म्हणजे थोडक्यात म्हणजे 40 kg 45 kg गावतात मासे इथं, पण क्वचितच गावतात ते। तर ते आमच्या नशिबाने होता, मग आम्हाला पण ते लागला त्याला, पण ते आम्हाला काढायचा जो एक्सपिरियन्स भेटला त्यामुळे आता आम्ही कोणताही मासा त्या हिशोबाने काढू शकतो। आणि आपल्या इथं हरिपूरमध्ये मासा गावला होता, कोथळीमध्ये। तिथं शीतल धवल म्हणून आहे, त्यांची वीरभट्टी आम्ही तिथं कॉम्पिटिशन मध्यंतरी घेतल्या होत्या कार फिशिंगच्या AIGF थ्रू। 109 स्पर्धक आले होते कर्नाटक, हैदराबाद, बँगलोरवरून। तर आपण तिथं कमी कमी 3.5 ते 4 लाख रुपये आपण कॅश प्राईज वाटलं। तर वर्षात आपण 3 कॉम्पिटिशन घेतो स्पोर्ट्स फिशिंग, म्हणजे मासा जरी लागला तो मासा बाहेर काढायचा, त्याचं वजन करायचं आणि तो मासा परत हायसा रिलीज करायचा। तर स्पोर्ट्स फिशिंगमध्ये ह्या नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पिटिशन होतात। मग आता मी रिटायर झाल्यामुळं मला ह्याचा छंद असल्यामुळं मी स्वतः एक टॅकल शॉप चालू केले। पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठं आणि सगळ्यात पहिलं टॅकल शॉप। तुम्हाला इथे 700 ते 800 रुपयेपासून फिशिंग रॉड ते तुम्हाला 40,000पर्यंत रॉड भेटेल आणि मशीन तुम्हाला 400 ते 500 रुपयेपासून ते 70-80 हजारपर्यंत मशीन भेटेल। तर ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर आपल्या हरिपूरला ते 96 हॉटेलच्या बरोबर समोर माझं घर आहे, घराच्या खालतीच काढले। तर जे कोणी इच्छुक असतील सामान घ्यायला पण, तर या तुम्हाला मी म्हणजे कसं ज्यांना काय माहीत नाही फिशिंगबद्दल तर त्यांना आम्ही शिकवू पण।